आत्तापर्यंत संख्यावरील क्रिया, भूमिती या घटकावरील एकत्रित सराव आपण घेतला आहे. सर्वच घटक एकाच वेळी परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यासलेले आहेतच. आज आपण व्यावहारिक गणित या घटकावरील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर सर्व घटक आपले संपल्यानंतर पुन्हा PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन जे झालेले असतील आत्तापर्यंत 2013 पासून जितक्या TET परीक्षा झाल्यात त्या सर्व TET परीक्षेचे पेपर 1 आणि पेपर 2चे सर्व स्पष्टीकरण ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. तरी पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून आपण ते घेणार आहोत. त्यामुळे निश्चितच गणिताच्या सर्व प्रश्नावर सर्व प्रकारची चर्चा, ट्रिक्स आपली होणार आहे. तर आज आपण व्यावहारिक गणित या घटकावर या ठिकाणी जाणून घेऊयात. व्यावहारिक गणिताचे प्रश्न कसे येतात, त्यांचं स्वरूप काय असतं, किंवा परीक्षेत तो प्रश्न ट्रिक्सने कसा सोडवावा, पाहूयात लगेच. व्यावहारिक गणित या भागावरचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, जर x चा 40% बरोबर y चा 50% आहे, तर x/y बरोबर किती? पर्याय क्रमांक 1 4/5, पर्याय क्रमांक 2 5/4, पर्याय क्रमांक 3 1/4, पर्याय क्रमांक 4 1/5. x चा 40% बरोबर y चा 50% असेल तर x/y बरोबर किती? आज आपण व्यावहारिक गणित या भागावरील प्रश्न अभ्यासत आहोत. यामधील हा पहिला प्रश्न आहे, x चा 40% बरोबर y चा 50%, पर्याय क्रमांक 2. ओके, छान. तर पाहूयात स्पष्टीकरण. x चा 40% बरोबर y चा 50%. तर इथं जर आपण गुणोत्तर लिहिलं, x गुणिले 40/100 बरोबर y गुणिले 50/100. जर आपणास x/y हवा असेल तर हे 40/100 इकडं 50/40 म्हणजे 50/100 गुणिले 100 गुणाकारात आणि 40 भागाकारामध्ये येईल. म्हणजे 100 कटतील, 0 कटेल. x/y बरोबर 5/4 हा पर्याय योग्य आहे. यापूर्वी शिकवत असताना मी याची ट्रिक्स पण सांगितली होती. x चा 40 आणि y चा 50 असेल तर xy बरोबर x च्या सोबत आणि y च्या सोबत ज्या संख्या असतात तर x च्या सोबत असलेली y च्या समोर लिहायचे आणि y च्या सोबत असलेलं 50 वर आणि 40 खाली. म्हणजे 0 कटेल, उत्तर 5/4 येईल. या पद्धतीनं हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त आहेत, तर बी ला
ए पेक्षा किती टक्के गुण कमी असतील? तर ए ला 25% बी पेक्षा जास्त आहेत, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी असतील? पर्याय 1 20% कमी, पर्याय 2 25% कमी, पर्याय 3 33.33% कमी, पर्याय 4 निश्चित सांगता येत नाही. सविता मॅडम, किती आलं उत्तर? 20% कमी. खरं तर या प्रकारचे प्रश्न आपण ऑलरेडी शिकवलेले आहेत आणि शिकवून 1 महिना पण झाला नाही. तरीही आपल्याकडे काही कन्फ्युजन असेल किंवा काही अडचण असेल तर शेअर करत चला, कारण जसं परीक्षा जवळ येत आहे तसं तरी आपल्याला हे सगळे प्रश्न फास्ट येणं गरजेचे आहेत. वीस टक्के कमी. आता यासाठी तुम्हाला एक ट्रिक्स सांगितली होती, ती ट्रिक्स लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने सोडवा. या गणितामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे, ए ला बी पेक्षा 25% गुण जास्त आहेत आणि विचारले काय, मग बी ला ए पेक्षा किती टक्के कमी आहेत? तर प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, किती टक्के कमी बरोबर 100 गुणिले 100 छेदामध्ये 100 अधिक 25. आता हे अधिक 25 काय केलेलं आहे आपण, तर 25% जास्त गुण आहेत म्हणून, आणि विचारले आपल्याला किती टक्के कमी. जर किती टक्के जास्त विचारलं तर तिकडे छेदामध्ये 100 वजा, तिथं ऑलरेडी कमी दिलेलं असेल आपल्याला, या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. पुढे जर आपण हे सोडवलं, 100 गुणिले 100 छेदामध्ये 125, या ठिकाणी जर आपण काटाकाटी केली, 25 5 100, 25 चोक 100, 5 1 5, 5 2 10 आणि 0, 20 गुणिले 4, तर किती टक्के कमी म्हणजे होणार आहे किती पहा, 80% होणार आहे. किंवा आपण इथं किती टक्के कमी ऐवजी असं पण लिहू शकतो, किती कमी, बस. तर आता किती आहे, 80% होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मूळ जर 100 असेल तर आता 80% झाले, म्हणजेच 20% कमी. इथं जर 90% आलं असतं तर तुम्ही म्हटलं असतात 10% कमी. इथं जर 70% आलं असतं तर तुम्ही म्हटलं असतात 30% कमी. म्हणजे डिपेंड अपॉन किती उत्तर येतं त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न सोडवता येतो. विसरणार नाहीत आपण, सर्वजण सोडवू शकाल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 12.5% दशांशे दराने किती वर्षात रक्कम तिप्पट होईल? पहिला पर्याय 24 वर्ष, दुसरा पर्याय 16 वर्ष, तिसरा पर्याय 8 वर्ष, चौथा पर्याय यापैकी नाही.
12.5% दसा दशे दराने किती वर्षात रक्कम तिप्पट होईल? गणितामध्ये जर सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज असा विशिष्ट उल्लेख नसेल तर आपण ते सरळ व्याजच समजायचं असतं, हे लक्षात ठेवा. गणितात तसा उल्लेख असेल तर आपण ते सरळ व्याज चक्रवाढ व्याज समजू शकतो, पण तर तसा कोणताही उल्लेख केला नसेल. किरण सर, किती आलं उत्तर? 16 वर्ष. ओके, आणि सूत्र कोणतं वापरलं? हो, चालेल. मुद्दल 100, रास 300, सरळ व्याज 200. आणि मग सूत्र सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. सरळ व्याज 200, मुद्दल 100, दर आहे 12.5, कालावधी काढायचा आहे, छेदामध्ये 100. 100 कटेल आणि 12.5 इकडे भागाकारामध्ये येईल, बरोबर कालावधी. आणि हे जर सोडवलं तर क बरोबर 16 वर्ष हे ऑप्शन योग्य आहे. असं सोडवलं तुम्ही? छान, अगदी बरोबर. कदम सर, तुमचं किती आलं उत्तर? अगदी बरोबर. तर स्पर्धा परीक्षेमध्ये हेच खरं तंत्र आहे की आपल्याला ज्या पद्धतीनं सोडवता येतं किंवा जशा पद्धतीने आपल्याला मांडणी करावी किंवा सूत्रच लिहावं असं काही नाही, पण ते आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला पटलं पाहिजे, तरच आपण उत्तर आत्मविश्वासाने सांगू शकता. आणि जे मी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं त्या सूत्रानुसार होतं, वर्ष शोधायचे तुम्हाला, कालावधी. वर्ष बरोबर पट वजा 1 गुणिले 100 छेदामध्ये दर. तर पट आहे तिप्पट म्हणजे 3 वजा 1 गुणिले 100, दर आहेत 12.5 म्हणजेच 2 गुणिले 100 छेदामध्ये 12.5, आणि 12.5 न जर 100ला भागलं तरी तर 8 उत्तर येईल, आणि 8 दोन्ही 16 वर्ष. या पद्धतीनं. आणि याच गणितामध्ये जर वर्ष दिले तर सूत्र आपण असं लिहू शकतो, दर बरोबर पट वजा 1 गुणिले 100 छेदामध्ये वर्ष. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. आज आपण व्यावहारिक गणित यावर आधारित सर्व सराव प्रश्न या ठिकाणी घेतोय. बरोबर प्रश्नास 4 गुण व चुकीच्या 1 प्रश्नास मिळालेल्या गुणामधून एक गुण वजा केला जातो. पन्नास प्रश्नांच्या परीक्षेत पहा, 50 म्हणजे दिलेल्या माहितीनुसार आपल्याला सांगितलेलं आहे की जर प्रश्न बरोबर आला तर एका प्रश्नास 4 गुण दिले जाणार आहेत, आणि जर प्रश्न चुकला तर
मिळालेल्या गुणातून 1 गुण वजा केला जातो. तर 50 प्रश्नाच्या परीक्षेत समीरला 135 गुण मिळाले. तर त्याचे किती प्रश्न बरोबर आले? आणि सर्व प्रश्न सोडवलेत असं गृहीत धरूनच या प्रश्नाची मांडणी असते. म्हणजे 50 पैकी 50 प्रश्न सोडवले, त्यापैकी काही विशिष्ट प्रश्नांची संख्या बरोबर आलेली आहे. बरोबर प्रश्नासाठी 4 गुण ऑलरेडी मिळालेले आहेत. आणि जे प्रश्न चुकले असतील त्या प्रत्येक प्रश्नाला 1 गुण कमी झालेला आहे. तर परीक्षा किती गुणांची होती? ओके, 1 मिनिट आपला झालेला आहे. ज्यांना उत्तर आलेलं आहे त्यांनी रेज हँड करू शकतात. सविता मॅडम बोला. बर, 37. ओके. तसं सोडवलं 50 प्रश्न, पण बरोबर प्रश्नापेक्षा 50 200 त्याला मार्क मिळाले 65 मुलं त्याला बरोबर प्रश्नाला 4 65 ला 5 मिळाले. तर 5 मध्ये 13 ते चुकीच्या प्रश्नाची वेळ येतात. बरोबर, 50 मध्ये 13 गेले तर सुरू प्रश्न बरोबर. करेक्ट. आणि जर या ठिकाणी जर पर्याय दिला असता, समजा 40 प्रश्न, 35 प्रश्न, 37 प्रश्न, 39 प्रश्न, तरीही सोडवता येतं हे लक्षात घ्या, कारण पर्यायावरून पण आपण सोडवू शकतो. ठीक आहे. तर आता या प्रश्नामध्ये सिंपल एकूण टोटल किती गुणाचा पेपर आहे? मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे टोटल आहे 50 प्रश्न 4 गुणाप्रमाणे म्हणजे 200 गुणांचा पेपर आहे. पण मिळालेत किती? 135. म्हणजे कमी किती झालेत त्याचे गुण? तर ते झालेत 65. आता कमी होताना काय होणार आहे? जो प्रश्न चुकलेला आहे, प्रश्न चुकला तर त्याचे 4 गुण कमी होणार आहेत त्या प्रश्नाचे, आणि मिळालेल्यामधून पुन्हा 1 गुण कमी होणार आहे. म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा 1 गुण कमी होणार आहे. आणि टोटल अशा पद्धतीनं 5 गुण. जर एक प्रश्न चुकला तर इथं 65 गुण कमी झाले. याचा अर्थ काय? 65 ला जर आपण 5 न भाग दिला तर उत्तर येईल 13. म्हणजे 13 प्रश्न चुकलेत. म्हणजेच बरोबर प्रश्न असणार आहे 37. 12,000 रुपयाचे 10% दशांशे दराने 2.1/2 वर्षात होणारे सरळ व्याज किती? 12,000 रुपयाचे 10% दशांशे दर साल दर शेकडा दराने 2.5 वर्षात म्हणजेच 2.1/2 वर्षात होणारे सरळ व्याज किती? तर अगदी सरळ 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 व्याजचं सूत्र लिहिता आलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण किमती ठेवून तो प्रश्न सोडवता येतो तुम्हाला. कुमार सर. हा बोला. हा येतोय आवाज.
12,000 गुणिले 10 गुणिले 2.5 छेदामध्ये 100. शून्य शून्य कटेल, शून्य शून्य कटेल आणि 1200 गुणिले 2.5 म्हणजे 12 गुणिले 2 म्हणजे 2400 आणि 0.5 म्हणजे 600. 3,000 रुपये सरळ व्याज. जर रास विचारली असती तर 3,000 प्लस 12,000. 12 प्लस 3 15,000 रुपये. ओके. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 18,000 रुपयेचे 2 वर्षात किती टक्के दराने 24,000 रुपये रास होईल? 18,000 रुपयेचे 2 वर्षात किती टक्के दराने 24,000 रुपये रास होईल? वर्षा मॅडम किती उत्तर येते? परमेश 6 का 10? हा बोला. 6.203 ओके. परमेश्वर सर तुमचं किती आलं? 16.203. ओके. तर पहा आपल्याला सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेदामध्ये 100. तर आता दिलेल्या माहितीनुसार 18,000 रुपये हे मुद्दल आहे आणि 24,000 रुपये रास आहे. याचा अर्थ सरळ व्याज असणार आहे 6,000 रुपये. मुद्दल असेल 18,000 रुपये. दर शोधायचा आहे. कालावधी आहे 2 वर्ष. छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील. पुढे हे 6,000 आणि छेदामध्ये 180 गुणिले 2 म्हणजेच 360. पुढे 0 0 कट होईल. 6 न भागलं तर 6 6 36. 6 1 6 आणि हे 0 म्हणजे दर बरोबर 100 भागिले 6. पुढे जर शोधला आपण दर 6 1 6. 4 उरले 40 होईल. 6 6 36. 4/6 याला संक्षिप्त रूप दिलं तर 16.203%. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकता. 20,000 रुपयेचे 10% दशांशे दराने दीड वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती? ₹20,000 रक्कम आहे. व्याजाचा दर आहे 10% आणि दीड वर्षाची चक्रवाढ व्याज होणारी रास विचारली. 3100. कोणती पद्धत वापरली? पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज काढलं. ओके. किती आलं मग? 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज. सूत्र 20,000 गुणिले 1 वर्ष गुणिले 10
छेदामध्ये 100, 0 0 0 0 कटेल. 2000 रुपये आलं. परतीचे 2200 रुपये. म्हणजे उरलेले 800 रुपये. आता मुद्दल किती होईल मग? आधीचं 20,000 आणि नंतरचं 2000 रुपये, 2200. 2200 रुपये. आणि यावर तुम्हाला आता 22,000. तर 6 महिन्यासाठी आपल्याला आता व्याज काढायचंय. म्हणजेच 22,000 गुणिले 6 महिने म्हणजेच 1/2 गुणिले 10 छेदामध्ये 100. बरोबर आहे. 0 0 कटेल, 0 0 कटेल. 2 न जर इथं भागलं तर 1 1 0 0 0 म्हणजे 1100 रुपये. म्हणजे एकूण व्याज किती झालं मग? हे 2000 आणि हे 1100, 3100, 3100 रुपये. पण आपल्याला विचारले रास किती. मग रास काढायचे असेल तर काय करावं लागेल? 20,000 प्लस 3100 म्हणजे टोटल 23,100 रुपये. यानंतर पाहूया. हो, ते तुम्ही चक्रवाढ व्याज काढलं 3100, पण रास काढायची असली तर तेच मुदलात मिळवावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, तर साखरेचा भाव 20% वाढल्यामुळे खप 10% कमी झाला. तर साखरेच्या एकूण मूळ भावामध्ये म्हणजे सुरुवातीला वाढण्यापूर्वीच्या आणि वाढल्यानंतर एकंदरीत व्यवहारामध्ये काय फरक पडतो हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पद्धत कोणती वापरली? डायरेक्ट तुम्ही 20% वाढवून 120 केलं, पुन्हा 10% कमी केलं. बरोबर आहे. तर यासाठी एक सोपी पद्धत अशी आहे, पहा. आधी काय केलेलं आहे? 20% वाढ पुन्हा 10% कमी. तर 20% वाढ म्हणजे काय करायचं? 100 अधिक 20 करायचं गुणिले 10% कमी म्हणजे काय? तर 100 वजा 10 करायचं आणि छेदामध्ये 100 लिहायचं. तर या ठिकाणी हे येईल 120 गुणिले 90 छेदामध्ये 100, 0 0 0 0 कटेल आणि 12 गुणिले 9 म्हणजेच 108. 108% इतका भाव होईल. म्हणजे ओरिजिनल जर 100 असेल तर आता 108 झालं. याचा अर्थ 8% वाढ. हे अगदी योग्य उत्तर आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. ओके, तर या पद्धतीने आपण काही मोजके प्रश्न पाहिलेले आहेत. तुमचे काही डाऊट्स असतील, काही अडचण असेल तर आपण रेज हँड करू शकतात. तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण रेज हँड करू शकता.